अंडर-19 वर्ल्ड कप मध्ये विजयाचा श्रीगणेशा केलाय। सौम्य पांडेच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतानं बांगलादेशचा 84 धावांनी पराभव केला, तर भारतासमोर 252 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव 167 धावांवर आटोपला। चेन्नईमध्ये सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्रानं बाजी मारली आहे। खेळाडूंनी रिदमिक योगा आणि तलवारबाजीमध्ये 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकांची कमाई केली। आयपीएल 2024च्या सामन्यांच्या ठिकाणांसंदर्भात उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी मोठं वक्तव्य केलंय। आयपीएल शिफ्ट करायची की नाही याबाबत आमची भारत सरकार आणि गृह मंत्रालयासोबत चर्चा सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली। टाटा समूहाने पुढील 5 वर्षांसाठी आयपीएलचं शीर्षक प्रायोजकत्व मिळवलेलं आहे आणि ते कायम ठेवलेलं आहे। त्यामुळे 2028 पर्यंत टाटा समूह प्रतिष्ठित आयपीएल स्पर्धेचं शीर्षक प्रायोजक राहणार आहे। यासाठी त्यांनी 2500 कोटी रुपयांची बोली लावली। रणजी करंडक स्पर्धेच्या मोसमामध्ये हैदराबाद संघाचा कर्णधार तिलक वर्मा उत्कृष्ट फॉर्ममध्ये आणि या मोसमात सिक्कीम विरुद्ध त्याने पुन्हा एकदा शतक झळकावलं।